हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम। यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधयो अष्टांगांनी या 8 अंगांनी हा योग युक्त आहे। अष्टांग योग असं त्याला म्हणतात। यमनियम, आसन, प्राणायाम हे सगळे बाह्य जीवनामध्ये आपण आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत। त्याच्यानंतर प्रत्याहार जो आहे तो प्रत्यक्ष ध्यान कालामध्ये मुख्य धारणेचा जो भाग आहे तो सोडून किंवा प्रक्रियात्मक विचार जे असतात मनामध्ये ते सोडून बाकी अनावश्यक सर्व विचार टाकून देणे। मग हे करत असताना अजूनपर्यंत प्रक्रिया सुरू व्हायची आहे, म्हणून त्याला प्रत्याहाराला ध्यानाचा उंबरठा असं म्हटलं जातं। बाह्यच गोष्ट आहे वस्तुतः, की तर सगळे विचार नको आहेत आत्ता। काय करायचं आहे, कशावर लक्ष ठेवायचं आहे, कुठला मंत्र स्मरण करायचा आहे, ती प्रक्रिया काय, आंतरिक वगैरे याच्याशी संबंधित असलेले विचार मनामध्ये राहू शकतात, असायला पण पाहिजेत, कारण प्रक्रिया करणार कशी। म्हणून हा जो भाग आहे प्रक्रियेचा तो सोडून बाकी सगळे जे विचार आहेत रिलेटेड, की उद्या काय करायचं किंवा काल काय झालं, मग भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्याशी संबंधित असलेल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती तात्पुरत्या बंद करणे। असं म्हणतात की लिव्ह इन प्रेझेंट। ही तर गोष्ट बरोबर आहे, ॲज फार ॲज पॉसिबल हा मंत्र आहे। कारण सतत फक्त वर्तमान काळात आपल्याला जगता येत नाही। भूतकाळ सोडून देऊन आणि भविष्यकाळ सोडून देऊन आपण नाही राहू शकत, पण शक्यतो। पण हा जो भाग आहे इथे प्रत्याहार, याच्यामध्ये तुम्ही थोडा वेळपर्यंत ते बाजूला ठेवलं, म्हणजे ध्यानाच्या वेळेलाच करायची गोष्ट आहे, पण बाह्य अंग आहे, प्रक्रिया नाही आहे। धारणा, ध्यान, समाधी प्रक्रिया, आणि ती कुठं जाईल ती प्रक्रिया, त्या समाधी स्थितीपर्यंत जाईल। अष्टावंगानी असं त्या सूत्रामध्ये म्हटले। वंगानी असं त्याचं व्याकरणामध्ये अष्टौ अंगानी म्हणजे अष्टावंगानी असं होतं। त्याच्यानंतर पुढे असं सांगितलं की हे 8 अंग आहेत, तर त्याच्यामधले यम सांगतायत। अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह। यम, अहिंसा, सत्य आपल्याला माहिती आहे, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। अपरिग्रह याचा अर्थ जास्ती संग्रह न करणे, अनावश्यक संग्रह न करणे, हा एक त्याचा अर्थ आहे। आणि दुसऱ्याचा अनावश्यक उपकार न घेणे, परिग्रह। हे जे आहेत ते यम आहेत। यम आहेत म्हणजे बाहेरच्या जीवनामध्ये वावरत असतानाच्या गोष्टी। ध्यान करताना काय आपण हिंसा करत बसलेलो नसतो, पण तरी देखील मानसिक दृष्टीने हिंसा करू शकतो।
एखाद्याला बडवलं ध्यानामध्ये असं करू शकतो, कारण मनामध्ये कुणाचा विचार येईल सांगता येत नाही. म्हणून अहिंसा हा भाग मुख्यतः बाह्य जीवनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर असं म्हणलं की जाती देश काल समय अनवच्छिन्न सार्वभौमा महाव्रतम. मैं जाती देश काल समय, समय म्हणजे प्रसंग, यांच्याशी संबंधित न राहता सतत ते व्रत चालवणं त्याला महाव्रत असं म्हणतात. म्हणजे अहिंसेचं व्रत आहे. हिंसा करणं ही पूर्णपणाने सोडायचा प्रयत्न अहिंसेचं व्रत. मग सर्व काळ कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही नाहीच करणं, असं जर असेल तर त्याला महाव्रत असं म्हटलं जातं. आता हा सगळा जो भाग आहे तो आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहे, कारण की हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये वगैरे, अगदी पहिलीतले धडे असतात त्याच्यामध्ये पण शिकवलेलं. पण असं काही या सगळ्या गोष्टी करायला प्रवृत्त असतो अशातला भाग नाही. अहिंसा, आता हे यम बघतो आहोत आपण. अहिंसा, हिंसा न करणे, याच्यावर 3 एकंदर यम जे आहेत त्याच्यामधला एक अहिंसा, हिंसा न करणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, आणि अपरिग्रह म्हणजे परिग्रह न घेणे. अशा रीतीने निषेधात्मक आहेत या 3 गोष्टी. आणि सत्य आणि ब्रह्मचर्य प्रत्यक्ष करण्याच्या गोष्टी आहेत, निषेधात्मक नाही आहेत. म्हणजे फरक काय असेल तर खरं बोलायला लागतं. खोटं न बोलणं म्हणजे सत्य नव्हे. काय कुठं गेला होतास असं दरडावून मुलाला विचारल्यानंतर तो गप्प बसतो, तो खोटं बोलत नाही, पण याचा अर्थ तो खरं बोलतो असं पण नाही. म्हणून केवळ असत्य न बोलणे म्हणजे सत्य होत नाही, त्याला सत्य बोलावं लागतं आणि त्याला खूप त्रास होतो. प्रत्यक्ष करण्याच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा संबंध ध्यानाशी काय आहे असा आपल्या मनामध्ये विचार येऊ शकतो. आणि अगदी सुरुवातीला सांगितलं, एकतर बाहेरच्या लोकांशी आपला जो व्यवहार असतो तो व्यवहार जर का चांगला नसेल तर ते लोक आपल्याला ध्यान करू देणार नाही. घरापासून सुरुवात होते. म्हणून जर का ते वातावरण जर का तसं नसेल विकसित केलेलं, तर बाह्य समाज जो आहे तो आपल्याला त्या योगमार्गावरती नीटपणाने चालू देणार नाही. काही ना काहीतरी विक्षेप निर्माण होत राहते. एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये एक सद्विवेक बुद्धी असते, आणि त्यामुळे आपण जर का वाईट बोललेलो असेल किंवा खोटं बोललेलो असेल, असं काहीतरी झालेलं असेल, तर त्याचा आपल्याला एक वृत्तीत्मक त्रास शांत बसल्यानंतर व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला होत नाही. फाडकन बोलून दुसऱ्या माणसाचा चेहरा पडला की आपल्याला बरं वाटतं, पण ध्यानात एखाद वेळेला त्याचा चेहरा आठवतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही हे बरोबर नाही. मग 3 प्रकारची हिंसा, शारीरिक हिंसा, वाचिक हिंसा बोलून, आणि तिसरी म्हणजे मानसिक हिंसा, एखाद्याचं वाटोळं व्हावं अशा प्रकारचं काहीतरी मनामध्ये धरणं, ही मानसिक हिंसा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अजून 3 भाग असतात. एक म्हणजे कृत म्हणजे प्रत्यक्ष करणे, कारित म्हणजे दुसऱ्याकडनं करणे, आणि अनुमोदित असे एक तिसरा प्रकार आहे.
अनुमोदित याचा अर्थ ते माझं त्याला अनुमोदन आहे. मी प्रत्यक्ष करत नाही किंवा करवत नाही, पण कुणी केलं तर मला बरं वाटतं जे, ते अनुमोदित हिंसा असते. मांसाहार करणारी व्यक्ती असेल तर त्यावेळेला ती प्रत्यक्ष काही हिंसा करत नाही किंवा करवत पण नाही कुणाकडनं, पण तिची जी कृती आहे ती त्या एकंदर प्रक्रियेला अनुमोदन करणारी आहे, म्हणून अनुमोदित हिंसा होत असते. हे प्रत्यक्ष नाही केली तरी होते. अर्थात हा सगळा ते त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीची आठवण येणार नाही कदाचित, कारण की इतकं छान प्लेटमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी नीट असतात तिथे, आणि ते बघितल्यानंतर असं वाटतं की नाही ह्याच्यात काही नाहीच आहे म्हणून इतकं. पण तरी देखील एकदा ते तुम्हाला ते आतून समजायला लागतं हळूहळू की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यावेळेला जरी नाही तरी देखील केव्हा तरी एक वेदना त्या अन्नामध्ये शिरलेली आहे, ज्या प्राण्याला मारलेलं आहे त्याची, आणि ते आम्ही ग्रहण करत असतो. त्याचा एक परिणाम होत असतो, वृत्तीत्मक परिणाम होतो. ज्यावेळेला सूक्ष्मात जायचं त्यावेळेला त्याला अडथळा नक्की निर्माण होतो. अतिसूक्ष्मात ज्यावेळेला जातं, साधारण स्थूल याच्यामध्ये इतका काही त्रास होत नाही, पण जास्ती सूक्ष्मामध्ये जायचं असलं त्याचा नक्की कुठल्याही जड पदार्थाचा जो काही परिणाम होत असतो, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या पदार्थांचा सुद्धा एक न कळत होणारा परिणाम असतो. म्हणून अहिंसा या शब्दामध्ये खूप व्यवस्थित रीतीने सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आपण थोडंसं कानाडोळा करतो. या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे अजून एक फार महत्वाचा भाग आहे, आणि तो भाग म्हणजे हे सगळं करणं जे आहे, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अभ्र, याच्यावर सगळं वृत्तींवरचं नियंत्रण आहे. हिंसा करण्याच्या अगोदर काय आहे जर बघितलं तर हिंसा करण्याच्या अगोदर दोन गोष्टी असतात त्याच्या पाठीमागे. एक म्हणजे क्रोध असण्याची शक्यता असते किंवा उपभोगात्मक वृत्ती असते. त्यामुळे उपभोग म्हणजे काम आणि क्रोध या दोन गोष्टी त्याच्या पाठीमागे असतात. कुठल्याही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या काही चांगल्या नाहीत अशा रीतीने व्यक्त होतात, त्याच्या पाठीमागे काम आणि क्रोध या दोन गोष्टी असतात. हिंसेच्या पाठीमागे काय? क्रोध आहे. फाडकन मारलं क्रोध आहे. त्याच्यानंतर हा क्रोध आहे, या क्रोधाचं कारण काय असेल तर क्रोधाचं कारण अहंकार असतो. म्हणजे सगळ्याच मूळ शेवटी अहम आणि काम या दोन गोष्टींशी संबंधित असतं नेहमी. अहंकार आणि कामना, कुठल्याही प्रकारची उपभोगात्मक कामना असेल आणि अहंकार याच्यामध्ये मोठेपणाची इच्छा असेल, या सर्व गोष्टींच्या मधनं क्रोध निर्माण होऊ शकतो. क्रोधातनं हिंसा निर्माण होतो, आणि त्या गोष्टीचं संवर्धन पण माणूस करत असतो कधी कधी. म्हणून कृष्णमूर्तींचं एक पुस्तक आहे, बियॉन्ड व्हायोलन्स, हिंसा वृत्तीच्या पलीकडे. तर त्यांनी असं म्हटलेलं की ती वृत्ती आम्ही कल्टिवेट करत असतो. एकदम नॅचरली जर का काही झालं ती गोष्ट वेगळी आहे, नैसर्गिक आहे, पण ती त्याने असं केलं तर मी असं करेन, त्याने असं केलं तर मी असं करेन, असं करत 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 उगीच त्या आतमध्ये हिंसावृत्ती तयार करून ठेवायची, आणि मग तिचा उद्रेक होतो केव्हा तरी. म्हणून ही गोष्ट आम्ही तयार नाही करणार एवढं लक्ष आम्ही स्वतःवरती ठेवलं पाहिजे की कुणाचं मला पटत नसलं तरी देखील मी ते सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आणि हे सगळं सोडून देण्याची क्षमता कशातनं निर्माण होते तर एकतर विचारांनी विचार घालवणे हा एक भाग आहे. विवेक. साधके सर्वदा असावे सावध, यत्ने काम क्रोध आवरावे.
अंतरी सन्निध ठेवावा विवेक, विवेक अंतरी सन्निध ठेवावा असं म्हटलेलं आहे. त्याचा परिणाम जो आहे तो वैचारिकच आहे, पण लक्षणीय एक आत्महित, आत्मस्थितीवरती राहण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामधनं याच्यावरचा कंट्रोल जास्त येतो. स्वामी स्वरूपानंद विश्वासे करावा हरिनामोच्चार, होता अनावर काम क्रोध. म्हणजे दुसरा भाग एक म्हणजे अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ. असं करण्यामुळे आम्ही सगळ्या वृत्तींच्या वरती नियंत्रण स्वतःच्या ठेवू शकतो. हा त्याचा व्यावहारिक भाग आहे, अवघड आहे ऍक्च्युअली. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ईश्वराचा आधार घेणे, विश्वासे करावा हरिनामोच्चार, होता अनावर काम क्रोध. स्वामी म्हणे हाची निर्वाणीचा बाण, येणे निर्दाळण षड्री पुंज. दोन गोष्टी सांगितल्यात की ईश्वराच्या भक्तीचा एक आधार आणि दुसरा आधार जो आहे तो एक ज्ञानात्मक आहे आणि एक आहे ते भावनात्मक आहे. या दोन्ही गोष्टींचा आधार घेऊन आम्ही याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करणे. वैयक्तिक पातळी आणि सामाजिक पातळी याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे वैयक्तिक पातळीवरचं जे व्रत आहे त्या व्रताच्या बाबतीमध्ये आपण सांभाळलं पाहिजे. सामाजिक पातळीवरती कधी कधी या गोष्टी ज्या वैयक्तिक पातळीवर आहेत त्या सामाजिक पातळीवरती नेता कामा नाही आहेत. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती अहिंसा करायला गेलं तर त्याचे परिणाम भोगायला लागतात पुढे बाकीच्या लोकांना. म्हणून राष्ट्रीय पातळीवरती आणि किंवा सामाजिक पातळीवरती आणि वैयक्तिक पातळीवरती याच्यामध्ये फरक आहे. मी सैनिकांना सांगितलं की अहिंसा पाळा तर काय उपयोग नाहीये. मी त्याचं पर्पजच जाईल, संरक्षण हे नष्टच होऊन जाईल. पण वैयक्तिक पातळीवरती हे सांगितलेलं आहे, जे इथं सांगितलेलं आहे ते. आता महाव्रतम हा जो भाग आहे तो त्याने कुठलीही पातळी असो त्याने ते पाळलं पाहिजे, तेव्हा त्याला महाव्रत असं म्हणतात, असं त्यांनी योगसूत्रकारांनी सांगितलेलं आहे. पण याचा अर्थ एक व्रत आहे आणि एक महाव्रत आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती महाव्रत घेऊ शकेल असं नाहीये, पण व्रत मात्र घेऊ शकते. आणि वैयक्तिक पातळीवरच्या गोष्टींना व्रत असं म्हटलं. म्हणजे असत्य बोल असं धर्मराजाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, ते वैयक्तिक पातळीवरचा भाग नाही, सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून सांगितलं. याचं कारण तो कधीच खोटं बोलत नव्हता. त्याचं ते व्रत होतं, महाव्रत होतं जवळपास. ते भगवानांनी मोडायला लावलं त्याला. पण आपल्याला सांगायला तर खरं बोला असं सांगितलं असतं त्याने. आपल्याला मुळी सांगितलं असतं की खोटं बोला, कारण की आपल्या प्रॅक्टिसच त्याची आहे. खरं बोलण्याची प्रॅक्टिस करायला लागते. पण हे सगळं काय आहे, कशासाठी यमनियम आहेत, तर याच्यामधला एक भाग तर आहे की त्याचा प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट जो आहे तो बाह्य आहे, आणि दुसरा आहे तो त्याचा अगोदरचा जो ऍस्पेक्ट आहे तो आतमध्ये असलेल्या वृत्तींचं नियंत्रण हा आहे. त्यामुळे शेवटी योगाची जी पहिली व्याख्या आहे योगश्चित्तवृत्ती निरोधा, हा या योगश्चित्तवृत्ती निरोधाशीच संबंधित आहे. कारण की सर्व प्रकारच्या ज्या वृत्ती उठतात त्यांच्यावरचं असलेलं जे नियंत्रण आहे चांगल्या जीवनाच्यासाठी म्हणून, हे नियंत्रण सुद्धा चित्ताच्या वृत्तींचा एका प्रकाराने वैचारिक दृष्टीने संयमाने आम्ही निरोध करत असतो. आणि त्या गोष्टीची अजिबात जर सवय नसेल एखाद्या व्यक्तीला तर ते ध्यानामध्ये वृत्तीचा निरोध कसला करणार. म्हणून बाह्य जीवनाशी असलेला जो संयम आहे किंवा वृत्तींचा जो एकंदरीत सर्व प्रकारे असलेला कंट्रोल आहे
तो करण्याची जर का चित्ताला सवय असेल तर ते चित्त ध्यानामध्ये सर्व वृत्ती सोडून देण्याच्या क्षमतेला येतं. एकदम येऊ शकत नाही. आणि ध्यानामध्ये सगळ्या वृत्ती सोडून देण्याचा जो आम्ही प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीच्या आधाराने प्रयत्न करतो, त्या आधाराचाच उपयोग व्यवहारामध्ये बघत असताना चित्तवृत्तीचा संयम करण्यासाठी होतो. म्हणून या दोन्ही गोष्टी एकमेकांना अत्यंत पूरक आहेत. म्हणून आमचं जीवन ध्यानमय आणि बाह्य जीवन त्याला पूरक अशा प्रकारचं जर का असेल तर सेंट्रल थीम आहे की मला रिअलायझेशन करून घ्यायचं, मला आत्मदर्शन करून घ्यायचं या जीवनामध्ये. असं जर का काही उद्देश असेल तर त्या कंट्रोलला अर्थ आहे. काहीच उद्देश नाही, कंट्रोल करत बसले, असा असून उपयोग नाही. त्या गोष्टीला एक निश्चित असं स्वरूप आहे, एक निश्चित असा मार्ग आहे आणि ते आपण कशासाठी करतो आहोत हे जर का समजलं की प्रयत्न करून बघितलं की बाबा आठवडाभर रागवणार नाही. अगोदरच टेन्शन येतं आपल्याला, आठवडाभर रागवणार नाही म्हणजे नंतर केवढं तरी टेन्शन. देवाच्या तिथं पूजा करत असताना रागवणार नाही, एवढं तरी पाळायला पाहिजे, काय हरकत नाही ना. कारण की तिथं रागवूनच बसले पूजेला, ठॅक ठॅक फुलं टाकतात किंवा देवाच्या समोर. म्हणून ते गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की कासव कशासाठी असतं देवळामध्ये, तर कासव जसं पाहिजे त्यावेळेला सगळे आपले अवयव आतमध्ये घेतात, त्याप्रमाणे देवाच्या दर्शनाच्या वेळेला आमचे सगळे विकार आतमध्ये ओढून म्हणजे नसावेत, परंतु जर का ते प्रगट तर मुळीच होऊ नयेत. त्यामुळे आतमध्ये शांतपणाने दर्शन घेतलं पाहिजे. ते सिनेमामध्ये डायलॉगबाजी करतात ते नट देवाशी वगैरे, मूर्खपणाची गोष्ट आहे, तशा प्रकारे आपण करू नये. मैंने तेरा क्या बिगाडा था वगैरे असं ते सगळं. आता त्याला काय, दे आर पेड फॉर दॅट, आपल्याला कोण पैसे देत नाही, आपण असलं काय करू नये. हा योग्य मार्ग नव्हे. पण काही वेळा सकाळपासून आमची जी काही अन्निका आहेत, पूजा आहे, थोडीफार उपासना आहे, माझी काही उपासना आहे, मी एक नमस्कार करतो तेवढपर्यंत शक्यतो मौन पाळणे ही पहिली गोष्ट. नुसतं मौन नाही, नामस्मरणपूर्वक मौन पाळणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते सगळं उत्तर शांत राहिलं पाहिजे. सकाळच्या शांत वेळेमध्ये शांत राहिलं पाहिजे. पहिला उठलं पाहिजे, परंतु त्याच्या पुढची गोष्ट, कारण उशिरा उठल्यानंतर कुठलाही कशालाच वेळ नाही, घाई 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 घाई. पुरेसा वेळ पाहिजे स्वतःला आत्मदर्शन करून घ्यायचं या जीवनामध्ये. हे निश्चित असेल तर ते नुसतं शाब्दिक वाचून उपयोग नाही आहे. जीवन त्याला घडवणं हा ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा भाग आहे. व्यक्तिमत्वाचाच जो एकंदर मी आहे तो मूळ मी या स्वरूपामध्ये विलीन होणार आहे. म्हणजे आत्मस्वरूपाशी चित्त संबंधित होणं, मी हे जे शरीर आणि व्यक्तिमत्वाशी लागलेलं आहे ते सोडून मूळ स्वरूपाशी संबंधित करणं, या गोष्टीच्यासाठी म्हणून मध्ये येणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्ती आणि चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्तींचा एकंदर नियंत्रण, संयम आणि निरोध. निरोध ही गोष्ट आम्ही ध्यानाच्या अवस्थेमध्ये करायचा प्रयत्न करतो. आणि संयम ह्या पाळता पाळता वृत्तींच्यावरती नियंत्रण करण्याची एक क्षमता निर्माण होते. सर्वात उत्कृष्ट मार्ग म्हणजे फोकस अटेन्शन ऑन सेल्फ, हा सर्वात उत्कृष्ट मार्ग आहे. सदा स्वरूपानुसंधान हेची भक्ती हेची ज्ञान तेणे तुटोनी कर्मबंधन शाश्वत समाधान प्राप्त होय. हे जे स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलं ती गोष्ट यासाठी आहे की स्वचं अनुसंधान करणे. खूप टेन्शन आलं, गो टू सेल्फ, हा एकच मार्ग आहे. कारण ते घालवण्याच्यासाठी म्हणून मूळ स्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप आहे, त्याला काही टेन्शन वगैरे नसतं. हे सगळे जे प्रकार आहेत ते सगळे व्यक्तिमत्वाशी संबंधित. आत्मा भडकला असं काय होत नाही, आत्मा कधीच नाही भडकत. पण व्यक्तिमत्वाशी
असलेला जो भाग आहे तो आत्मस्थितीशी संबंधित करण्याचा प्रयत्न करणे हा सगळा योगाचा प्रवास आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा जो काही अष्टांग योग आहे त्या अष्टांग योगामधला यम हा भाग, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह समजून घेतलं पाहिजे की आपण चोरी करत नाही. गीतेच्या विचाराच्या दृष्टीने जे काही मी कमावलेलं आहे ते इतरांना मुळीच न देता फक्त माझं मी उपभोगणे याला चोरी असं असं न करणे. थोडासा भाग आहे तो इतरांच्यासाठी देणे, समाजाच्यासाठी देणे, काही अपेक्षा न ठेवता. असं करता करता थोडीशी पकड प्रत्येक गोष्टीवरती माझं अशी जी पकड असते थोडी ढिली होते. बाकी काय, एकदम काय माणूस संत होऊन बसत नाही की असं ठरवल्यानंतर दुसऱ्याशी संत झाला असं थोडंच होतं. असं नाही होऊ शकत. त्याला ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्याला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. शेवटी काय की पशुत्वाकडनं देवत्वाकडे जाण्याचा प्रवास आहे. त्याच्यामध्येच मनुष्यत्व आहे, त्याच्यामध्ये पार्टली पशुत्व आहे, पार्टली देवत्व आहे. तर त्या देवत्वाचा भाग इन्क्रीज करत राहणे. देवत्व म्हणजे तरी काय, अंतरामध्ये दैवी गुणांचा उत्कर्ष होत राहणं हेच तर देवत्व आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. हो, हे सगळे दैवी गुण नुसते आठवले तरी आपल्याला बरं वाटतं की जरी आपल्यात ते नसले तरी सुद्धा हा असं काहीतरी असतं जीवन. याचा अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करायचा जर का झाला तर तत्वज्ञान विषयाचा ज्याला आवड असेल त्यांनी जरूर करावं. पण विशेष करून जे महापुरुषांचे जे गुण सांगितलेले आहेत त्या गुणांचा आपण अभ्यास केला की जरी का ते अगदी लगेच आमच्यामध्ये तशा प्रकाराने विकसित जरी नाही झाले तरी आम्हाला एक उद्देश राहतो जीवनाला की नाही असं करायचं. म्हणून वृत्तींचा नियंत्रण हा ध्यानामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण आत्मस्वरूप तर आपण आहोतच, पण ते हे नुसत्या विचाराने ते आत्मस्वरूप आहोत तो विचार टिकत नाही. आत्मस्वरूप आहोत हे योगाच्या प्रक्रियेमधनं आम्ही जाणू कसं, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणं, शांत बसणं. इथे आम्ही याची प्रॅक्टिस करतो की सेल्फ हा कुठे आहे. स्वसंबंधी चित्त करणं म्हणजे अवधान स्ववरती ठेवणं. मग मंत्र तर चालू राहील की श्वास घेताना सो, सोडताना हम, हा प्रक्रियेचा भाग झाला. पण प्रक्रियेच्या भागाच्या मध्ये मंत्राच्या पलीकडे काय आहे, हा काही मंत्र जप नव्हे ध्यान म्हणजे. त्या मंत्राच्या पलीकडे मी असं जे स्फुरण आहे त्या स्ववरती अवधान फायनली केंद्रित करायचं. आणि ते जे अवधान केंद्रित करणं आहे त्याची वस्तुतः व्यवहारामध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही वागू त्यावेळेला त्या स्वशी चित्त संबंधित होणे हे सदा स्वरूपानुसंधान. म्हणजे स्वरूपाच्या अनुसंधान ध्यानामध्ये करण्याचा प्रयत्न करण्यापासून सदा स्वरूपानुसंधान या स्थितीपर्यंत आम्हाला जायचं आहे. आणि ती स्थिती बाह्य व्यवहार आणि आंतरिक ध्यानाची अवस्था याच्यामध्ये पडणारा जो फरक आहे ही गॅप कमी करणार आहे. ही गॅपच राहिली तर एका बाजूला ध्यान करणारे लोक आहेत आणि एका बाजूला भयंकर भडकतात. स्वामी सांगायचे की ताट भिरकून दिलं. तर हे काय की एका बाजूला ध्यान करणं, एका बाजूला इतका क्रोध. या सगळ्या गोष्टी यामुळे होतात की व्यवहारामध्ये स्वरूपाचं अनुसंधान राखण्याचा प्रयत्न न करण्यामुळे. आणि स्वरूपाचं अनुसंधान म्हणजेच काय हेच माहिती नसल्यामुळे ते व्यवहारामध्ये राखता येत नाही. ते नुसते शब्द घेऊन तो नुसता विचार घेऊन त्याचा उपयोग होत नाही. किंवा मी स्वरूपानुसंधान स्वरूपानुसंधान असं सारखं म्हणत राहिलं तरी होणारच नाही. त्यामुळे स्ववरती अवधान केंद्रित करून त्या ठिकाणी बरोबर लक्ष कुठं ठेवायचं हे चित्ताला हळूहळू कळत जातं. ध्यान करण्याचा मुख्य भाग हा आहे की समाधी अवस्था प्राप्त होणं हा जरी का भाग आहे अष्टांग योगाच्या मध्ये तर देखील फार महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामधल्या स्वचं जे स्थान आहे म्हणजे स्वची जाणीव जिथं होते त्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करता येणं हा त्याच्यातला फार महत्वाचा भाग आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रक्रियात्मक भाग करत राहणे याला अतिरिक्त महत्व देऊन
मुख्य जो उद्देश आहे त्याच्यावर आम्ही अजिबातच फोकस करत नाही आहोत. आणि असं झाल्यानंतर मग तो एक मंत्रजप होऊन जातो. आणि मग मंत्रजप झाला एकदा की एक तर त्याचं रुटीन होऊन जातं. रुटीन झालं की एका बाजूला मंत्रजप, एका बाजूला जसं नामस्मरण करताना एका बाजूला नाम चाललेलं, एका बाजूला मन 1000 ठिकाणी फिरतंय. तीच गोष्ट सोमबाबतीमध्ये पण होते. सोम तर चाललंय पण तरी देखील मन स्थिर का नाही. शेवटी काय की त्या ठिकाणी लक्ष केंद्रित जिथं करायचं आहे त्याला बौद्धिक अशा प्रकारची एकाग्रता आणि समजून घेणे, एकाग्र होणे, त्याच्यावरती राहणे, या सगळ्या गोष्टीला मिळून अवधान असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये अवधान एकले द्यायचे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ माझे उघड ऐका. याच्यापासून सुरुवात केली अवधान देणे. आणि दुसरीकडे कुठंही अवधान आपण देत असतो, कुठेही लक्ष एकाग्र करत असतो, पण त्या गोष्टी बाह्य असतात, त्यामुळे ऑब्जेक्टिव्हली ते करू शकतो. इथे आपल्याला त्याची सवय नाहीये की सब्जेक्टिव्हली करणं, स्ववरतीच ठेव. म्हणून उलटा प्रवास आहे असं जे म्हटलं जातं त्याच्यात हा एकच उलटा प्रवास आहे की अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ आहे. अटेन्शन फोकसिंग ऑन नॉन सेल्फ आपण ऑल द टाइम करत असतो. म्हणून त्या गोष्टीपासून आतमध्ये चित्त वळवणं यासाठी म्हणून व्यवहारामध्ये जो संयम वृत्तींच्या वरती विवेकाने ठेवला जातो किंवा भावनात्मक रीतीने नामस्मरणपूर्वक राहून अनुसंधानात राहून ठेवला जातो, ती गोष्ट ध्यानामध्ये जास्ती ॲक्युटली करायला लागते. आणि ती ॲक्युटली करत असताना स्ववरतीच अवधान ठेवणे, बाकी सर्व गोष्टी सोडून देणे. म्हणून याला आत्मसंयम योग असं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय. आत्मसंयम योग. तशा प्रकाराने आपण जे काय करतो ध्यान, त्याच्यामधला एक भाग आहे की शांत बसणे, मस्तकात लक्ष केंद्रित करणे, श्वास घेणे सोडणे, घ्याणे सोडणे, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणे, हे बाह्यच आहेत. पण एकाग्र होण्याच्यासाठीचे, हळूहळू एकाग्र होण्यासाठीचे मार्ग. त्यानंतर तो सगळा भाग सोडून देऊन मग मंत्राचा भाग चालू ठेवून हळूहळू जी एक वेगळीच प्रक्रिया आहे की जी केवळ मंत्र आणि विचारातनं प्राप्त होत नाही, ती म्हणजे अवधान स्ववरती केंद्रित करणं. हा भाग जितका करू आम्ही तितकं आमचं वृत्तींवरचं नियंत्रण वाढणार आहे. म्हणजे बाह्य जीवनामधला संयमाला सुद्धा अत्यंत पूरक गोष्ट ध्यान करता करता होते. आणि ध्यान करण्याच्यासाठी म्हणून सुयोग्य परिस्थिती बाह्य जीवनामध्ये आम्ही वृत्तींचं नियंत्रण करून जीवन योग्य ठेवलं तर होते. अशा रीतीने दोन्ही गोष्टी परस्पर पूरक. हरिओम तत्सत.